नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आज दिनांक आहे 14 जून 2026. तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना एक अंदाज येण्याचा प्रयत्न करणार आहे की अ, अ, जसं मी 11 जूनला माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की प्रशांत महासागराकडून बंगालच्या उपसागरात जोरदार वारे येणाऱ्या 36 तासात दाखल होऊ शकतो असा एक अंदाज दिला होता. ते वारे आता बंगालच्या उपसागरामध्ये दाखल झाल्याचा एक अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प निर्माण होत असल्याचा एक अंदाज आहे. तर अदृश्य शक्ती असलेले अटलांटिक महासागरामध्ये बर्फाचा पाऊस होत असल्यामुळे त्या भागाकडून जोरदार वारे हिंदी महासागरावर अरबी समुद्रात येणाऱ्या 6 ते 7 दिवसामध्ये ते बाष्प घेऊन महाराष्ट्राच्या दिशेकडे येऊ शकतात असा एक अंदाज. मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रामध्ये बाष्प निर्माण होऊ शकतो असा एक अंदाज. ज्या भागात मान्सून रखडलेलं होतं, निष्क्रिय झालेलं होतं, त्या भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होऊ शकतो. पुढील 4 ते 5 दिवसानंतर ते भागात मोठ्या प्रमाणात म्हणजे 18-19-20 जूनच्या आसपास त्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर मुंबईच्या किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, संपूर्ण कोकण किनारपट्टी काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. काल पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याचा एक सॅटेलाइट कडून अंदाज प्राप्त झाला होता. काही भागात, तुरळक भागात हलका ते मध्यम मेघगर्जनासह पाऊस होत असल्याचा एक सॅटेलाइट कडून अंदाज प्राप्त झाला होता. नांदेडचा काही भाग असेल, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात काल मान्सूनने अत्यंत कमी प्रमाणात या भागामध्ये सक्रिय झाल्याचा एक